ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता महिपत नागोबाची चांगली मस्ती जिरवत साक्षीला बरोबर पनवेलमधनं सुखरूप बाहेर काढत नागोबाची नांगी ठेचणार. आता नेमकं हे सगळं कसं घडणार हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या महिपतला एवढा मारलेला असतो पोलिसांनी की आता म्हणजे महिपतला पोलिसांचा मार खाणंसुद्धा सहन होत नसतं. महिपतचं अंग आता पूर्ण सुन्न पडून गेलेलं असतं. आता महिपत विचारांमध्ये हरवलेला असतो. तो विचार करत असतो की मी आणखीन 2 दिवस जर असाच पोलिसांचा मार खाल्ला तर मी पुढे जिवंत राहीन असं काही मला वाटत नाही. पण जर मी पोलिसांचा मार नाही खाल्ला, मी पोलिसांना सगळं काही खरं सांगून टाकलं की हे सगळं मला नागराजने करायला लावलं होतं, नागोबाने मला सुपारी दिली होती, तर मग मात्र माझ्या लेकराचा जीव तो नाग्या धोक्यात आणणार. माझं लेकरू जिवंत आहे हे तो सगळ्या जगाला ओरडून सांगणार आणि पुन्हा माझ्या साक्षीला तुरुंगात जावं लागणार. एवढी वर्ष त्या नाग्याबरोबर इमानी इतबारी राहिलो, त्याच्याबरोबर मैत्री निभवली, त्याच्याबरोबर एवढा चांगला वागलो, पण तरी तो नाग्या माझ्या लेकराच्या जीवावर उठला. पण आता मी त्याला सोडणार नाही. त्याला त्याच्या कर्माचं फळ तर मिळायलाच पाहिजे. फक्त एक डाव माझी आणि साक्षीची भेट झाली पाहिजे. एकदा का माझी आणि साक्षीची जर भेट झाली ना की मग बरोबर मी साक्षीला पनवेलच्या बाहेर घालवेन आणि मग या नागोबाची चांगलीच नांगी ठेचेन. पण कशी भेट होईल माझी आणि साक्षीची अशा विचारात नागोबा याची नांगी कशी ठेचायची या सगळ्या गोंधळात महिपत गुंतलेला असताना त्याला समोर दिसतं की एका कैद्याच्या बोटाला थोडं लागलेलं आहे, म्हणजे त्याच्यात चाकू लागलेला आहे बोटाला. त्यावेळी तिथे एक नर्स आलेली आहे आणि ती नर्स त्याला व्यवस्थित पट्टी वगैरे करून देते. आता त्या नर्सला बघून महिपतच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते. ती म्हणजे जशी ही नर्स आता आतमध्ये आली आहे तशीच माझी साक्षीसुद्धा आतमध्ये येऊ शकते की नर्स बनून. मग त्या दिवशी ज्या हवालदारा थ्रू नागोबाने महिपतपर्यंत साक्षीचा व्हिडिओ पोहोचवला होता, आता त्याच हवालदाराची मदत घ्यायचं महिपत ठरवतो. तो जेव्हा महिपतला विचारायला येतो की आमच्या साहेबांनी विचारलं आहे, आता तरी तुला खरं सांगायचं आहे की आणखीन मार खाणार आहेस, आणखीन तयारी आहे तुझी. त्यावेळी महिपत त्याला म्हणतो, हे बघ माझ्याजवळ ये. त्यावर तो म्हणतो, कशाला? त्यावर तो म्हणतो, ये, नाही मारत, ये. त्याबरोबर मग तो महिपतच्या जवळ येतो. महिपत त्याला सांगतो, हे बघ मला माहिती आहे त्या दिवशी तुला नागराजने तो व्हिडिओ मला दाखवायला दिला होता, त्याने तुला थोडे पैसे दिले असतील, बरोबर ना? पण जे काम मी तुला सांगेन ते काम जर तू केलंस आणि मी सांगेन तसं अगदी चोख काम पार पाडलंस ना तर मी तुला अगदी मालामाल बनवेन. त्यावर तो म्हणतो, काय काम आहे? मग तो त्याला साक्षीला इथं आतमध्ये घेऊन यायचं असं सांगतो. मग तो म्हणतो, नाही मला नाही जमणार. पण मग महिपत त्याला सांगतो की मी मला लागल्याचं नाटक करणार आणि मग तू साक्षीला आणायचं. मग महिपत आता त्याला लागल्याचं नाटक करतो, म्हणजे थोडंसं स्वतःला उगाच मार लागेल असं वागतो. मग महिपतच्या अंगठ्याला थोडी इजा झालेली असते. आता त्याच्यासाठी बँडेज वगैरे करायला सिस्टरला बोलवलं जातं. तर आता तो पोलीसवाला काय करतो, तो पोलीसवाला त्या सिस्टरला तिकडनं गायब करतो, बेशुद्ध करतो आणि तिचे कपडे जे असतात ते साक्षीच्या अंगावर घालायला देतो. साक्षीला मास्क वगैरे लावायला देतो आणि मग तो साक्षीला सांगतो की मॅडम तुम्हाला आता आतमध्ये जाता येऊ शकतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्याही नजरेस येणार नाही किंवा तुमचा आवाज कोणी ऐकणार नाही याची काळजी घ्या. साक्षी होकार देते आणि मग ते आतमध्ये येते आणि महिपतला इतकं लागलेलं असतं, पोलिसांनी त्याला इतकं मारलेलं असतं, ते सगळं बघून आता साक्षीच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. पण साक्षी कसंबसं स्वतःला सावरते आणि महिपतला विचारू लागते की कसं लागलं तुम्हाला? महिपत याला कसं लागलं थोडं ते सांगतो. इतक्यात पोलीस सिस्टरला सांगतात, मॅडम तुम्ही लावून घ्या पट्टी, मी आलो. आणि मग इन्स्पेक्टर सावंत फोनवर बोलायला तिकडनं जरा बाजूला जातात. तसा महिपत हा साक्षीला म्हणतो, साक्षी हे बघ लेकरा, रडू नको, मला काही फार लागलेलं नाही आहे, मी ठीक आहे, पण तू स्वतःची काळजी घे, स्वतःला जप बाळा. मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी तू कुठल्या ठिकाणी गेली होती आणि तिथं तुझ्या भोवती सगळी आग कशी काय लागली? काय घडलं, काय होतं नेमकं तिकडे? आता साक्षीला हे असं विचारल्याबरोबर मग साक्षी रडू लागते. अण्णा तिला म्हणतात, हे बघ साक्षी बाळा रडू नको, जे काही असेल ते मला तसंच्या तसंच सांग लवकर. त्याबरोबर साक्षी सांगू लागते की
अण्णा अहो मलासुद्धा कळत नाही आहे, म्हणजे जवळपास 2-3 दिवसांपेक्षा जास्त 1-1.5 आठवडा होत आला मला ना सतत चिठ्ठ्या येत आहेत, धमक्या येत आहेत आणि तोसुद्धा त्यातलाच प्रकार होता. मला त्या ठिकाणी त्या माणसाने भेटायला बोलावलं. मला सांगितलं की तुझ्या अण्णांना सोडवावं अशी तुझी अपेक्षा असेल तर मला इथं येऊन भेट. आणि मग अचानक माझ्या भोवती आग लागली. मी बेशुद्ध झाले. मला पुढचं काहीच आठवत नाही आहे अण्णा. त्यावर महिपत हा तिला म्हणू लागतो की साक्षी, मला माहिती आहे ना बाळा, हे सगळं कोण करत आहे ते. हे सगळं दुसरं तिसरं कोणी नाही तर तो नाग्या करत आहे. तो नागोबा या सगळ्याच्या मागचा सूत्रधार आहे. अगं आता मला पोलिसांनी त्या किल्लेदारच्या बायकोचा आणि त्या किल्लेदारचा अपघात केला म्हणून पकडला आहे ना, तर मग त्याला असं वाटतं आहे की मी त्याचं नाव घेईन आणि जर मी त्याचं नाव घेतलं तर तो गोत्यात येईल. म्हणूनच तो मला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं करतो आहे. कारण त्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे जादूगाराचा जीव पोपटात अडकलेला असतो तसाच या महिपत शिखरेचा जीव त्याच्या एकुलत्या एका लेकीत अडकलेला आहे. त्यावर साक्षी म्हणते, अण्णा अहो पण मग हे सगळं तर खूपच विचित्र होऊन बसलं आहे. मी काय करू? मला वाटलं नव्हतं की नागराज अंकल एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतील. मग आता काय करायचं? मी कसं सगळं मॅनेज करू? जर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर नसाल तर मग मात्र मला काहीसुद्धा जमणार नाही आहे. अण्णा मला खूप टेन्शन आलं हो. काय करू, कसं करू, मला खरंच काहीच कळत नाही आहे. तुम्ही इथं कधी बाहेर पडाल, कसं बाहेर पडाल? त्यावर महिपत म्हणतो, हे बघ साक्षी बाळा, जर मला इकडनं बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आधी तुला इकडनं बाहेर पडावं लागेल. एक काम कर, मी सांगतो तसंच्या तसं कर. त्यावर साक्षी म्हणते, अण्णा काय करायचं आहे? त्यावर महिपत तिला सांगतो, पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं तर तू पनवेल सोड. त्यावर ती म्हणते, काय पनवेल सोडू? त्यावर महिपत सांगतो, हो पनवेल सोड. एकदा का तू पनवेल सोडून पनवेलच्या बाहेर निघून गेलीस ना की मग त्या नाग्याला तू कुठं आहेस हे शोधता नाही येणार. त्याला एकदा का तुझ्यापर्यंत पोहोचता येणार नाही याची मला खात्री पटली की मग मी बरोबर त्या नाग्याला त्याची लायकी दाखवून देतो. पण बाळा, जोपर्यंत तू पनवेलमध्ये आहेस किंवा तू कुठे राहतेस हे त्या नाग्याला माहिती आहे की नाही, तोपर्यंत मला त्याच्या विरोधात काहीसुद्धा करता येणार नाही. मला गप्प राहावंच लागणार आहे. म्हणूनच सांगतोय, तू लवकरात लवकर पनवेल सोड. एकदा का तू इकडनं बाहेर पडलीस ना की मग मी बरोबर सर्व गोष्टींचा छडा लावू शकतो. साक्षी म्हणते, ठीक आहे अण्णा, जसं तुम्ही म्हणाल तसं होईल. जर तुम्ही मला पनवेलच्या बाहेर जा म्हणत असाल तर मी पनवेलच्या बाहेर निघून जाते. मी एक काम करते, मी सचिनला सांगते की आपण कॅनडाला शिफ्ट होऊ. तसंही मी आणि सचिन सध्या एकत्र राहतोय आणि आता आम्हाला दोघांना एकत्र राहून खूप दिवससुद्धा होत आलेत की मग आता आम्ही जर निघून गेलो बाहेर तरीही चालेल, काहीच फरक पडणार नाही आहे. चालेल ना, मी सचिनबरोबर कॅनडाला गेलेलं. त्यावर महिपत हा विचार करू लागतो. त्यावर साक्षीसुद्धा म्हणते, पण अण्णा एक गोष्ट खरं बोलू का? नाही म्हणजे मला ना खूप दुःख होतं आहे. माझ्या हातून जर त्या दिवशी ती एक चूक घडली नसती, तो एक खून जर माझ्या हातून झाला नसता तर आपल्या आयुष्याच्या ह्या एवढ्या वाताघाती झाल्या नसत्या. माझ्या हातून एक चूक झाली आणि त्याच्यामुळे हे एवढं सगळं आपल्याला भोगावं लागतं आहे. महिपत म्हणतो, हे बघ साक्षी बाळा, जे घडून गेलं ते का घडलं हे बोलत बसण्यापेक्षा जे घडून गेलं ते कसं निस्तरायचं यावर आपण आता बोलायला हवं. आणि तुझ्यामुळं काहीही झालेलं नाही आहे. हे सगळं घडतं आहे ना ते त्या नाग्यामुळं, त्या नाग्यानं पलटी खाल्ली ना म्हणून घडतं आहे. स्वतःच्या बायकोला स्वतः डांबून ठेवलेलं आहे आणि तिच्यावरनं सुद्धा मलाच ब्लॅकमेल करतो आहे. तुला ठाऊक आहे का बाळा, त्या दिवशी तो मला काय म्हणत होता? तो अर्जुनला खरंच सांग, तुला तुझ्या मेलेल्या लेकीची शपथ. तो मला घाबरवत होता की जर मी खरं बोललो तर तो तुझ्याबद्दल लोकांना सांगल, म्हणून मला काही बोलता आलं नाही. आता काहीही कर बाळा, पण लवकरात लवकर अशा ठिकाणी निघून जा की तिथे तो नाग्या काहीही करून तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यावर साक्षी महिपतला सांगते, अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला इकडनं सुखरूप बाहेर पडता यावं यासाठी मी फक्त हे शहर सोडूनच काय, हे देश सोडून जावं लागलं ना तरीसुद्धा तयार आहे. फक्त काळजी तेवढी एकाच गोष्टीची वाटते आणि ती म्हणजे तुम्ही इथे अडकलाय आणि मी तुम्हाला सोडून निघून जाऊ. म्हणजे एका अर्थी मन माझं मागे येतं आहे. मला पूर्णपणे इकडनं बाहेर पडायची तयारी मन दर्शवत नाही आहे. महिपत तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तुला हे करावं लागेल असं सांगतो. साक्षी म्हणते, हो अण्णा, हे माझ्यासाठी कितीही अवघड असलं
कितीही मला त्रास झाला तरीसुद्धा तुमच्यासाठी मी हे नक्की करून दाखवेन. तुमच्यासाठी मी इकडनं बाहेर जाईन. तुम्ही घाबरू नका आणि काळजी तर मुळाच करू नका. मी सचिनला आजच्या आज सांगते आणि उद्या आम्ही पनवेल सोडलेलं असेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मग आता साक्षी ही तिकडनं पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते नर्सच्या वेशात आणि मग ताबडतोब ती बाजूला एका ठिकाणी जाऊन चेंज करते आणि पुन्हा ती साक्षी म्हणजेच समिधाच्या रूपात येते आणि मग समिधा म्हणून गाडीत बसून ती आता घरी यायला निघालेली असते. घरी येत असताना रस्त्यात साक्षी पूर्ण वेळ हाच विचार करत असते की मी काय करू. आता मी सचिनला घरी जाऊन काय सांगू. उद्याच्या उद्या पनवेल सोडायचं, कॅनडाला शिफ्ट व्हायचं, हे सगळं सचिनला पटणार आहे का. सचिन मला या सगळ्यामुळे खूप सारे प्रश्न विचारेल. सचिनच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन का. काय सांगू सचिनला. अचानक कॅनडाला जाण्याचा निर्णय मी का घेतलाय, काय सांगू हा विचार करत करत ती घरी पोहोचते आणि आता ठरवते की जाऊ दे, जे होईल ते होईल, पण सचिनशी बोलायला तर हवंच. आणि मग साक्षी ही रात्री जेवताना सचिनला म्हणू लागते, सचिन तुला तर कळलंच आहे की माझ्या मामांना अटक झालेली आहे. आता माझे मामा पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे मला वाटतं की आपण आता पनवेलमध्ये राहायला नको. त्याबरोबर सचिन म्हणतो, काय बोलतेस तू हे सॅम. अगं मामांना अटक होण्याचा आणि आपण दोघांनी पनवेलमध्ये न राहण्याचा काय संबंध आहे. ते बघायला गेलं तर तुझे मामा आहेत, मग त्यांच्याशी आपल्याला खरं बघायला गेलं तर काहीही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच तू हे असं वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. आणि पनवेल सोडून आपण कसं काय जाऊ शकतो. पनवेल सोडलं तर आपण राहणार कुठे, जाणार कुठे, करणार काय. त्याबरोबर साक्षी म्हणते, अरे हो सचिन, हो मी सांगते सगळं तुला. माझं असं म्हणणं आहे की आपण आता कायमचे कॅनडाला शिफ्ट होऊया. तसंही इंडियामध्ये आपण आता खूप दिवस राहिलो आणि तू मला लग्न झाल्यानंतर कॅनडालाच घेऊन जाणार होतास असं म्हणालाही होतास. मग आता आपण रिलेशनमध्ये सुद्धा खूप दिवस राहिलो. आपण आता थेट लग्न करूया आणि कॅनडाला शिफ्ट होऊया. किंवा माझी तर अशी इच्छा आहे ना, आपण कॅनडालाच जाऊन लग्न करूया. म्हणजे बघ, आता अण्णांना अटक झाली आहे म्हटल्यावर पोलीस अण्णांची चौकशी करणार. चौकशी झाल्यानंतर अण्णा तुमचे कोणी रिलेटिव्ह आहेत का असं विचारल्यावर फक्त माझं नाव घेणार, कारण अण्णांची एकच मी फक्त भाची या जगात आहे. मग त्यांनी माझं नाव घेतल्यावर पोलीस घरी येणार, पोलीस आपल्या दोघांची चौकशी करणार, आपल्याला वारंवार पोलीस स्टेशनला बोलवणार आणि हे सगळं मला नको आहे. म्हणून मी म्हणते, आता सचिनला तर साक्षीची सगळी हकीकत माहिती आहे की साक्षी ही समिधा वगैरे कोणीही नसून साक्षी शिखरे आहे, महिपत शिखरेची मुलगी, आणि साक्षीच्या हातून एक खून झालेला आहे आणि त्यामुळे ती स्वतःचं वेषांतर करून समिधा म्हणून राहते. मग सचिन म्हणत असतो, तुला इकडनं पळून जायचं आहे हे मला कळणार नाही, असं तुला मी मूर्ख आहे असं वाटतोय का. पण आता तो तोंडावरती तर तिच्या गोडगोडच बोलत असतो. तो तिला तोंडावरती म्हणत असतो की हे बघ सॅम, मला सगळं पटतंय तुझं, बरोबर आहे, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, पोलीस चौकशी करतील, सगळं खरं आहे, पण मी काय म्हणतो, हे बघ सध्या मी भारतात का आलो होतो, माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून. मग जर माझी कामं पेंडिंगवर ठेवून मी तसाच कॅनडाला निघून गेलो तर ते माझ्या क्लायंट्सना, माझ्या कंपनीला परवडणार नाही, चालणार नाही. कारण मला कंपनीने स्वतःहून भारतात पाठवलेलं आहे. त्यामुळे जोवर माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मला परत मागे कॅनडाला जाता येणार नाही. त्यामुळे आपण कॅनडाला जायचं कॅन्सल करूया. त्यावर साक्षी म्हणते, बरं ठीक आहे, तू म्हणतोयस ना कॅनडाला नाही जाता येणार तर माझी काहीच हरकत नाही आहे. पण सचिन, कमीत कमी आपण म्हणजे पनवेल सोडून उद्याच्या उद्या बाहेर पडूया. माझी अशी अजिबातच इच्छा नाही आहे की आपल्याला कोणीतरी महिपत शिखरे यांचे नातेवाईक म्हणून ओळखावं. बघितलंस ना, आता मी बाहेर गेले होते तेव्हा काही लोक मला महिपत शिखरेची भाची म्हणून बोलत होते आणि मला हे नाही पटलेलं. त्यावर मग सचिन म्हणतो, बरं सॅम, ठीक आहे, तुला जर एवढं वाटतंय ना तर काही हरकत नाही आहे. आपण एक काम करू, आपण उद्याच्या उद्या पनवेल सोडून कुठल्या तरी नवीन शहरात राहायला जाऊ, जिथं आपल्या दोघांनाही कोणी ओळखत नसेल. तिथं आपण दोघंही नवीन असू, आपली ओळख नवीन असेल. पण मला सांग, आपण इकडनं जायचं तर जायचं कुठे, राहायचं तर राहायचं कुठे. त्यावर मग साक्षी सांगू लागते की आमचं एक फार्म हाऊस आहे पनवेल सोडून, म्हणजे लांब आहे ते बघायला गेलं तर, आउटसाईडला आहे, जरा जंगली भागात आहे. आपण एक काम करू, आपण तिकडे जाऊन राहू काही दिवस, आपण पहिले तिकडे शिफ्ट होऊ, मग बघूया तिकडनं पुढे कुठं जाता येईल आपल्याला. कारण सध्या बघायला गेलं तर
कुठे जायचं, काय करायचं हे माझंसुद्धा काही ठरलेलं नाही आहे. मला वाटलंच नव्हतं कधी आपल्याला हे असं आपलं राहतं घर सोडावं लागेल. पण जर सोडावं लागलं आहे तर आपण एक काम करू, पहिलं तर फार्म हाऊसवर उद्याच्या उद्या शिफ्ट होऊ. एकदा का आपण फार्म हाऊसवर सुखरूप व्यवस्थित पोहोचलो की त्यानंतर मग आपण काय करायचं ते ठरवू. आणि तसंही ते फार्म हाऊस पनवेलपासून लांबच आहे, त्यामुळे पनवेलमध्ये आपला काहीही संबंध होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30-5 वाजता साक्षी आणि सचिन हे दोघं जण आवरतात आणि तयार होऊन आता ते निघू लागतात. आता नेहमीप्रमाणे साक्षीचा ड्रायव्हर साक्षीला विचारतो, मॅम कुठे जायचं आहे? त्याबरोबर साक्षी त्याला सांगते की हा घे तुझा 2 महिन्यांचा एक्स्ट्रा पगार. उद्यापासून कामावर येऊ नकोस, आजपासून तुझं काम संपलं. ड्रायव्हर म्हणतो, मॅडम अहो पण मी चुकलो आहे का काही? त्यावर साक्षी सांगते, नाही, आता मी हा बंगला काही दिवसांसाठी सोडून चालली आहे, म्हणजे मी जरा नातेवाईकांकडे राहायला चालली आहे ना म्हणून. आणि मग ती गाडीची किल्ली घेते आणि ते दोघं तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे आता नागोबा हा 11-11:30 वाजता विचार करतो, 2-3 दिवस साक्षीकडे जाणं येणं झालेलं नाही आहे. महिपतला ब्लॅकमेल करण्याच्या नादात साक्षीकडे दुर्लक्ष झालेलं सुद्धा परवडणार नाही, नाहीतर हिचं नेमकं काय सुरू आहे याच्यावर माझं लक्ष राहणार नाही. आज काहीही करतो आणि पहिला जाऊन वेळेत वेळ काढून साक्षीला भेटतो. मग आता साक्षीला भेटण्यासाठी नागोबा साक्षीच्या पनवेलमधल्या राहत्या घरी आलेला असतो. आता साक्षी तर सकाळी 4:30-5 वाजता घर सोडून गेलेली असते. आता तो डोरबेल वाजवतो पण दरवाजा कोणी उघडत नाही. मग त्याचं लक्ष आता खाली जातं तर त्याला दाराला कुलूप दिसतं. नागोबा विचार करतो, अरे ही साक्षी अशी अचानक गेली कुठे? नागोबा साक्षीच्या फोनवर फोन करतो, पण आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे असं सांगू लागतं. त्याबरोबर मग नागोबा हा विचार करतो की त्या सचिनला तरी भेटायला गेले असेल, नाहीतर पार्लरमध्ये वगैरे कुठेतरी गेले असेल. जाऊ दे, मी उद्या येतो. आणि मग नागोबा हा तिकडनं निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी नागोबा उठल्या पहिला विचार करतो की बापरे, काल माझी आणि साक्षीची काही गाठभेट झालेली नाही आहे, आता आज तरी जाऊन तिची भेट घेतलीच पाहिजे मला. मग नागोबा विचार करतो, आज जरा उशिरात जातो. आणि मग 2-3 वाजता नागोबा हा पोहोचतो साक्षीच्या पनवेलच्या राहत्या घरी. आता बघतो तर काय, आजही घराला लॉकच असतो. आता लॉक बघून नागोबाला खूपच जास्त टेन्शन येतं. तो विचार करू लागतो की बापरे, हे सगळं काय घडून बसलं, साक्षी माझ्या हातून पळाली का काय? मग तो महिपतकडे येतो आणि महिपतला धमकवत असतो की बघ हा, लक्षात ठेव तुझी मुलगी. त्यावर महिपत म्हणतो, मी तुला घाबरत नाही, जा, तुला काही करायचं आहे ते करून घे. नाग्या आता बघ मी तुझं काय करतो ते. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन विचार करतोय की काय करू, कशा पद्धतीने मी नागराजचं सुमन काकूला कुठं ठेवलं हे बाहेर काढू, किंवा कशा पद्धतीने मी महिपतचं तोंड उघडू. महिपत मला खरं सांगायसाठी येतोय पण खरं सांगता सांगता तो पुन्हा गप्प राहतोय. नेमकं कसं महिपतकडनं खरं उघडून घेऊ मला समजतच नाही आहे, काय करू. या गोष्टींच्या विचारात अर्जुन मग्न असताना हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.